नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण आलेलो आहे दीक्षाभूमी या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला मालूमच आहे 68वा धम्मचक्र प्रवर्तन या दिनीनिमित्त दीक्षाभूमीमध्ये मोठ्या संख्येने इथे आपण पाहू शकता. मोठ्या संख्येने इथे काही अनुयायी इथे आलेले आहे. जेमतेम आता इथे जे तयारी चालू आहे ते ह्या भागाला तुम्ही पाहत असाल. ह्या भागाला मोठे मोठे अशी दुकाने लागतात ह्या भागामध्ये आणि ह्या दुकानाच्या भागामध्ये मोठ्या संख्येने इथे बाबासाहेबचे जो पुस्तकं आणि गौतम बुद्ध असे मोठे मोठे जो थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या अशा पुस्तकांचा इथे विक्री होते. मोठ्या संख्येने याची खपत होते आणि इथे मोठे मोठे फोटोपासून तर मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतात. ह्या ठिकाणी आताच आपण दीक्षाभूमी काही दिवसा पहिले इथे मोठा एक उद्रेक झाला होता. पार्किंगचा इथे मोठा एक विषय निर्माण झाला होता. ह्या ठिकाणी पार्किंगचा मोठा असा विषय झाला होता. जनतेने इथे हा पार्किंगला विरोध केला आणि त्यानंतर शासनाने याची दखल घेण्यात आली आणि ह्या ठिकाणाला जिथे मोठे मोठे असे खड्डे खोदलेले होते आणि त्याचप्रमाणे इथे जनतेचा जो उद्रेक झाला त्यामुळे शासनाने त्याची दखल घेतली आणि त्या गड्ड्यांना बुजवण्याचं कामसुद्धा इथं केलं. पार्किंगचं काम थांबण्यात आलेलं आहे. इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळच आपल्याला जो येत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन त्या निमित्ताने इथे सजावटीचं कामसुद्धा चालू झालेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे इथे दुरून दूर इथे लोक इथे येत आहे आणि हा व्यवस्था कशी चालू आहे याची पाहणीसुद्धा करत आहे. आपण काही लोकांशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय असं मत आहे. दीक्षाभूमीला इथे सजवण्याचं कामसुद्धा चालू आहे. दोन्ही भागांनी इथे 25 ध्वज इथे लावण्यात आलेले आहे आणि काही इथे जो अमरावती, यवतमाळ, वर्धा या क्षेत्रातून मी लोक इथे आलेले आहे. दीक्षाभूमीला ते दर्शन करण्यासाठी आलेले आहे आणि ह्या ठिकाणी समोर आपल्याला दिसत आहे बोधिवृक्ष. समोरच आपल्याला जो बोधिवृक्ष दिसत आहे त्या बोधिवृक्षाला हा ऐतिहासिक बोधिवृक्ष आपण पाहू शकता. सम्राट अशोकांनी आपल्या मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवून त्यांनी हा बौद्ध धर्माला प्रचारासाठी त्यांना पाठवलं होतं आणि तिथून त्यांनी हा जो बोधिवृक्ष जो आणला आणि आपण पाहू शकतो हा बोधिवृक्षाची इथे सुद्धा एक जो बोधिवृक्ष लावण्यात आला तो आज एकदम मोठा असा विशाल झालेला आहे. हा दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन सोहळा इथे आपल्याकडं दीक्षाभूमीमध्ये साजरा मोठ्या संख्येने केला जातो. या अनुषंगाने जवळच आपला धम्मचक्र प्रवर्तन दिवस येणार आहे. त्या निमित्ताने इथे दीक्षाभूमीला इथे सौंदर्यीकरणाचं काम इथे चालू आहे. गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तुम्ही पाहू शकता. इथे रंगोटीकरण तिथे चालू आहे त्यांचं. आणि हा जो परिसर दिसत आहे तुम्हाला ह्या परिसरामध्ये समोरच ह्या परिसरामध्ये पार्किंगचा एक मोठा असा पार्किंगचा इथं करण्यासाठी इथे मोठे मोठे असे खड्डे खोदलेले होते. परंतु जनतेने त्याचा पार्किंगचा मोठा असा विरोध करण्यात आला आणि त्यामुळे ह्या विरोधामुळे हा पार्किंगना शासनाने दखल घेऊन इथे बुजवण्याचं काम केलेलं आहे. आता ही जागा सपाट झालेली जागा तुम्हाला पाहायला दिसत आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा जवळच आहे तर मोठ्या संख्येने इथे येतात लोक येतात आणि धम्मचक्र प्रवर्तन निमित्त दीक्षाभूमीला येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आणि गौतम बुद्ध यांना मानवंदना करतात आणि त्यांच्या या विचारांना घेऊन आपल्या गावी परदेशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्याचा प्रसार कसा व्हावा ह्याच्याकडे लक्ष देतात. आपण जाणून घेऊया. समोर व्यक्ती आपल्याला भेटणार आहे त्यांची आपण जाणून घेऊया. आता हे जे पार्किंगचा जो तुम्हाला दिसत आहे हा पार्किंगचा जो हा पुन्हा जो परिसर दिसत तुम्हाला पार्किंगसाठी जो केलेला होता आता शासनाने दखल केल्यामुळे याला सपाटीकरण करण्यात आलेलं आहे
आणि हा जो तुम्हाला आता बांधकामसुद्धा तिथे दिसत आहे, इथे काही जागेमध्ये बांबूचे बासाचे बांबू आणि लावण्यासाठी तिथे काम दिसत आहे. ह्या भागामध्ये तुम्हाला जे बांधकाम दिसत आहे, हा शेड लावण्यात येत आहे. इथे मोठे मोठे दुकानेसुद्धा लागतात आणि दुकानीमध्ये मोठ्या संख्येने इथे ह्या दुकानामध्ये जो व्यावसायिक असलेले व्यक्ती इथे आपले शॉप लावतात आणि इथे विकण्याचा जो साधन आहे हे सुद्धा मोठ्या संख्येने इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या पुस्तका मोठ्या करोडोच्या संख्येने इथे घेऊन जातात आणि लाखोची इथे विक्री होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला मालूमच आहे मोठे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांची प्रतिमा बी इथे मोठ्या संख्येने इथे आणली जातात आणि त्याचा बी सुद्धा एक मोठ्या संख्येने विक्री केली जाते. आणि फोटोज अनेक प्रकारचे गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर त्यांची अनेक प्रकारची छबी असलेली प्रतिमा आणि फोटोज तुम्हाला असे मंत्रमुग्ध करणार अशी फोटोज तुम्हाला पाहायला भेटते. वेगवेगळ्या ठिकाणातून लोक इथे येतात आणि मोठ्या संख्येने ह्या क्षेत्रामध्ये दीक्षाभूमीचा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अनावरण करून त्यांना दीक्षाभूमीमध्ये या ठिकाणी काही नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे संविधान बौद्ध आणि धम्म असे पुस्तकं सम्राट अशोकांचा वरचा जे पुस्तकं बनलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे मालूमच असणार संत कबीर, शाहू महाराज यासारखे महार थोर पुरुष आपल्याला यांचेसुद्धा पुस्तकं मोठ्या संख्येने विकले जातात. मोठे इथे चांदी मोठे असे अष्टधातूंची जे मूर्त्या इथे विक्रीला येतात आणि मोठ्या संख्येने त्या मूर्त्यांचा इथे विक्री होते आणि त्यामुळे एक आपल्याकडे व्यवसायामध्ये स्वतः लोक याचा आपला कसं काय देशाला याचा फायदा पुरवतो हे सुद्धा आपल्याला मालूमच आहे की विक्री झाल्यामुळे एक उत्पन्न वाढते. उत्पन्नामुळे तर आपल्याला GDP त्याचप्रमाणे एक मोठा टॅक्ससुद्धा त्या मिळतो आणि देशाला याचा अत्यंत फायदा होतो. समोरच गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे आणि या गौतम बुद्धची प्रतिमाला इथे रंगरंगोटीचं काम करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे बाजूलाच त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची एक मोठी अशी प्रतिमा देते आहे. तिला बी त्यांनी रंगरंगोटीचं काम केलेलं आहे. ह्या दीक्षाभूमीमध्ये आता सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे की 25चे ध्वज तुम्हाला पाहायला भेटत आहे. इथे जो धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळच आहे त्यामुळे लोकांची संख्या बी इथे वाढण्यामध्ये दिसत आहे. त्याचा मेन जो गेट आहे त्या गेटपासून तर दीक्षाभूमीचा आतमध्ये जातापर्यंत तिथे 25 ध्वज तिथे लावण्यात आलेले आहे. पाहू शकता आपण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आहे. इथे मोठ्या संख्येने इथे जनतेची इथे गर्दी झालेली आहे. दूर इथे लोक आलेले आहेत. त्यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या गौतम बुद्ध यांना प्रतिमेला अनावरण करण्यात आलं आहे. आपण जनतेशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. दीक्षाभूमी या परिसरामध्ये अमरावतीची मोठी असे इथे मोठ्या संख्येने अमरावतीचे लोक इथं आलेले आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांना प्रतिमेला अनावरण करण्यात आलं आहे. अमरावतीचे लोक इथे दीक्षाभूमी या परिसरामध्ये आलेले आहे आणि मोठ्या संख्येने मोठा परिवारसुद्धा आहे. कोणी आपल्याकडे आलेला आहे. नागपूरमध्ये त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत भंतेजीसुद्धा आहे. आपण जाणून घेऊया आज दीक्षाभूमीला येऊन त्यांना कसं वाटलं, त्यांचा काय अनुभव राहिला, जाणून घेऊया आपण. अमरावतीवरून लोकांचा जमावडा ते आलेला आहे आणि जाणून घेऊया. भंतेजी सुद्धा आपण त्यांची वार्ता करूया. भंतेजी साहेब आपला परिचय द्या आणि सांगा आज तुम्ही अमरावतीवरून दीक्षाभूमीला आला आहे, तुमचा काय अनुभव राहिला. हम लोग अमरावती के भिवापुर गांव से आ रहे हैं और ये भिवापुर गांव के सभी लोग हैं और धम्मचक्र प्रवर्तन जो बाबा साहब के द्वारा दीक्षा दिया गया है
तो दीक्षा के समय देश दुनिया से बहुत सारे लोग आते हैं, करीब कई लाखों की संख्या में लोग आते हैं। तो उस समय बहुत भीड़ रहती है। तो हम ये सभी लोग उपासक उपासिका, उनका कहना है कि हम लोग उस दिन बाकी लोगों को समय दें। और मुझे लगता है कि सभी लोगों को, जो स्थानीय लोग हैं, उनको और लोगों की सेवा में रहना चाहिए। और ख़ासकर जो दर्शन के लिए अगर बाहर से लोग आते हैं तो उन लोगों को ज़्यादा से अवसर देना चाहिए। ऐसा ही लोगों का मानना है और मेरा भी। सभी लोग, हम लोग यहाँ पे आए और आने के बाद बहुत ही, जैसे हम लोग दीक्षा भूमि में प्रवेश कर रहे थे वैसे ही बारिश की बूंदें होने लगी। बहुत अच्छा लगा। और फिर हम लोग अंदर जा कर के, जहाँ पे बाबा साहब की अस्थियाँ हैं, भगवान बुद्ध की मूर्ति है, सम्राट अशोक की मूर्ति है, वहाँ पे सभी उपासक उपासिका त्रिशरण पंचशील ग्रहण किए और बुद्ध वंदना किया और कुछ समय तक वहाँ पे मेडिटेशन किए, कुछ वार्तालाप हुई। सब लोगों ने अच्छे से जो बाबा साहब के जीवनी से संबंधित जो चित्र है उनका भी दर्शन किया। और फिर अब ये लोग चिचौली जा रहे हैं और वहाँ भी दर्शन करेंगे। फिर जो है शाम तो हो ही गई है, फिर ये लोग अमरावती जाएंगे। आज दीक्षाभूमीमध्ये अरविंद भरडे साहेब सुद्धा आले आहे. थेट अमरावती ते नागपूर त्यांनी गाठलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांना अनावरण सुद्धा केलेलं आहे. जाणून घेऊया दीक्षाभूमीला येऊन त्यांचा काय अनुभव राहिला. सर, आपला परिचय द्या आणि विस्तारपणे सांगा. तुम्ही एवढ्या लोकांना, तुमच्या परिवारांना तुम्ही घेऊन आलेले आहे, तुमचा काय अनुभव राहिला इथे आला? जय भीम, नमो बुद्धाय. मी अरविंद भरडे, राहणार भिवापूर तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. मी गेल्या 32 वर्षापासून, जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी या नागपूर मुक्कामी दीक्षाभूमीवर येत असतो. इथं आल्यानंतर डगन पॅलेस आणि दीक्षाभूमी या परिसरामध्ये येत असतो. आज दिवशी आम्ही आमची गावातून सर्व उपासक उपासिका यांनी कौटुंबिक सहल म्हणून आम्ही दीक्षाभूमीला भेट दिली. आणि येणाऱ्या 12 तारखेला दसरा असल्यामुळे त्या दिवशी पण आम्ही लोक येऊ. आमच्यासोबत बनते दम्मूरजी हे सुद्धा आमच्या गावामध्येच वास्तव्याला असतात, आमच्या विहारामध्ये असतात. त्यांनासुद्धा मी घेऊन आलो आणि त्यांनी आम्हाला इथं जे आम्हाला माहीत नव्हतं ते आम्हाला नागभूमी वगैरे सर्व दाखविलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत.